चला पटकन. रेणुराई गोंधळी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने आजचा हा आषाढ महोत्सव, या आषाढ महोत्सवाचं 9वं वर्ष अतिशय यशस्वीपणे या ठिकाणी संपन्न होत आहे. संपूर्ण रेणुराई गोंधळी समाज या निमित्ताने एकत्र येतो. तसा जर विचार केला तर रेणुराई गोंधळी समाज हा प्रचंड विरळ आहे. अतिशय कमी प्रमाणे यांचं एकत्रीकरण खऱ्या अर्थाने होत नाही. परंतु या आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातील अनेक आमचे गोंधळी बांधव या आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने एकत्र येतात. तसा गोंधळी समाजाचा जर विचार केला तर अगदी पारंपरिक काळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा गोंधळी समाज या ठिकाणी अस्तित्वात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर अक्षरशः करपल्लिनीच्या माध्यमातून शत्रूच्या गोटातून हाच गोंधळी समाज माहिती उपस्थित करीत होता आणि छत्रपती शिवाजीराजांना ती पोहोचती करत होता. हीच परंपरा आजपर्यंत कायम ठेवण्याचं काम या गोंधळी समाजाने केलेलं आहे. तसा जर विचार केला तर थोडासा एक शोकांतिका जर म्हटलं तर गोंधळी समाज आणि जागरण गोंधळ हे हळूहळू आता लुप्त होत चाललेले आहे आणि म्हणून या गोंधळी समाजाची परंपरा अशीच कायम टिकून राहिली पाहिजे म्हणून खऱ्या अर्थाने हा आषाढ महोत्सव प्रचंड मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी जागरण गोंधळ असेल, रक्तदान शिबिर असेल किंवा महाप्रसादाचा कार्यक्रम असेल तो आयोजित करतो आणि सर्व समाज बांधव या निमित्ताने या ठिकाणी एकत्र येतात आणि त्यांची एकमेकांशी देवाणघेवाण होते, चर्चेची देवाणघेवाण होते आणि समाज बांधव एकमुखाने एक दिलाने या ठिकाणी काम करतात. खूप महत्त्वाचं हे वातावरण आम्हाला या ठिकाणी वाटतं. गोंधळी समाज हा निघूनलेला आहे, हा कार्यक्रम नक्की गोंधळी समाज मी पूर्वी आताच म्हटलं की खऱ्या अर्थाने गोंधळी समाज हा खूप निखुटलेला आहे, खूप कमी प्रमाणे यांचं. परंतु अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा समाज एकत्र येतो आणि वेळात वेळ काढून खऱ्या अर्थाने प्रत्येकजण पोटापाण्याच्या निमित्ताने वेळ नसतानाही या आषाढ महोत्सवाच्या निमित्ताने सुट्टी काढून सर्वजण एकत्र येतात आणि
रेणुराई गोंधळी समाज हा रेणुका मातेचा भक्त आहे. खऱ्या अर्थाने जागरण गोंधळ करणे, समाज प्रबोधन करणे, जनजागृती करणे हा या गोंधळी समाजातील प्रत्येक व्यक्तीचा एक भाव असतो, एक मत असतं आणि ते सादर करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात. आज सकाळी मिरवणूक पण काढण्यात आली. हो, तर ही मिरवणुकीचा उद्देश काय आणि ही मिरवणूक परिणामी कशी होणार? हां, तर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे रेणुराई गोंधळी समाजाचं एकत्रीकरण झालं पाहिजे. सगळा समाज एकत्र आला पाहिजे. महिला मंडळ आणि पुरुष मंडळ मोठ्या प्रमाणात या निमित्ताने एकत्र येतात आणि हा जो समाज आहे या समाजाचं इतर लोकांना माहिती झाली पाहिजे. या समाजाची काय खासियत आहे, जागरण गोंधळ करणे, गोंधळी समाज म्हणजे नेमकं काय, बहुतांश लोकांनाही माहीत नसतं आणि म्हणून आम्ही डोक्यावर गोंधळी समाजाची टोपी परिधान करून आम्ही देवीचे गाणे म्हणत आम्ही देवीच्या मंदिरापर्यंत जातो आणि ही देवीची शोभायात्रा अतिशय सुंदर पद्धतीने वाजत गाजत आमच्या महिला मंडळी आणि पुरुष वर्ग नाचत आणि गाणे म्हणत देवीचे दर्शन घेतो आणि तिथून परत आल्यानंतर या ठिकाणी मग सगळेजण एकत्र येऊन गोंधळी समाजाचं जे कलापथक असतं ते कलापथक या ठिकाणी आपली कला सादर करतं आणि इथे शेजारीच या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर देखील होतं. हे एक सामाजिक कार्यसुद्धा आमच्या या गोंधळी संस्थेच्या माध्यमातून होतं. आज शासन स्तरावर तुमच्या त्या गोंधळी समाजाचा मागणी शासन स्तरावर तुम्ही काय प्रयत्न निश्चितपणाने आता आमचा संभाजीनगर परिसर आणि गोंधळी समाजाचा जर विचार केला तर आमची एक मागणी अशी आहे की आमच्या समाजाला एक समाज मंदिर असावं अशी एक आमची प्रांजळ अपेक्षा आहे. कारण आम्हाला इथं पैसे भरून एखादं समाज मंदिर बुक करावं लागतं किंवा हॉल बुक करावा लागतो आणि त्यानंतर आम्हाला आमचे कार्यक्रम घ्यावे लागतात. आणि समाज बांधव असे आहेत की अजूनही त्यांच्या हातावर पोट आहे. त्यांना काम केल्याशिवाय पोट भरत नाही किंवा भाकरी पेटत नाही, भाकरी मिळत नाही आणि म्हणून या लोकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या लोकांच्या जे कलाकार लोक आहेत त्यांना मानधन मिळालं पाहिजे आणि आमच्या गोंधळी समाजासाठी एक सुंदर असं समाज मंदिर आम्हाला मिळालं पाहिजे. ही एक प्रांजळ अपेक्षा, ही एक अपेक्षा आमच्या संपूर्ण गोंधळी समाज बांधवांच्या वतीने आम्ही करतो. गोंधळी समाजामध्ये तुमचे जे वाद्य आहेत संभाळ वगैरे बरंचसं ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. हो. काही लग्न कार्यामध्ये तुम्ही वाजवायचे पहिले बरोबर. कार्यक्रम तर ते काही दिसत नाही. हो, आता आज परिस्थिती अशी झाली की आधुनिक मीडिया आलेला आहे. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा यूट्यूब असेल या माध्यमातून मनोरंजनाचे कार्यक्रम आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. परंतु आपण जर विचार केला तर पारंपरिक जो गोंधळी समाज होता, जो जागरण गोंधळ करायचा किंवा लग्न कार्याच्या माध्यमातून अतिशय सुंदर पद्धतीने कार्यक्रम संपन्न करायचा, आता ती प्रथा हळूहळू निघत होत चाललेली आहे. तर ती प्रथा पुन्हा एकदा नव्याने जिवंत झाली पाहिजे आणि आमच्या नवीन पिढीला हा गोंधळी म्हणजे नेमकं काय, संबळ म्हणजे नेमकं काय, तुमकोना कशाला म्हणतात आणि ते वाजत गाजत हा पुढील परंपरासुद्धा पुढची पिढीसुद्धा शिकली पाहिजे. ही एक भावना या गोंधळी समाजसेवाभावी संस्थेची आहे आणि म्हणून आम्ही लहान पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आता या ठिकाणी करतो आहोत. यालाच धरून एक प्रश्न आहे, यासाठी शासन स्तरावर तुमच्या संस्थेअंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभा करणार आहे का? निश्चितपणाने आमचे आप्पासाहेब रुबले म्हणून आहेत ज्येष्ठ आमचे, तर त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणात आज गोंधळी समाजातील लहान मुलांना प्रशिक्षण देण्याचं काम आता चालू आहे. किंवा या ठिकाणी आमचे ज्ञानदेव शिंदे असतील, रामदास धुमाळ असतील, हे मंडळी अशी आहेत की अतिशय कलागुणसंपन्न मंडळी आहेत. विजय काटे यांच्या माध्यमातून आमच्या समाजातील लहान मुलांवर गोंधळी समाजाचे संस्कार आणि त्यांच्या माध्यमातून ही सगळी मतं व्यक्त केली जातात. त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यांना खऱ्या अर्थाने गोंधळी आणि गोंधळकाम, जागरण गोंधळ कशाला म्हणतात हे संपूर्ण प्रशिक्षण या माध्यमातून त्यांना दिलं जातं. धन्यवाद सर. आपण मी प्राध्यापक राजेंद्र सूर्यवंशी मी सुद्धा गोंधळी समाजाचा एक घटक आहे आणि दरवर्षी या निमित्ताने या ठिकाणी आम्ही एकत्र येतो, विचारांची देवाणघेवाण करतो आणि खऱ्या अर्थाने हा गोंधळी समाजाचा हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न होतो. खूप खूप धन्यवाद सर.